अकोला और उसके आसपास के करीब 25 बेरोजगार युवक युवतियों को वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड यानी डब्ल्यूसीएल में नौकरी देने का झांसा देकर 10-10 लाख रुपए की ठगी की गई है। इन नौकरियों के लिए 20-20 लाख रुपए में सौदा तय हुआ था। इनमें से प्रत्येक से 10-10 लाख रुपए वसूले गए। इसके लिए बेरोजगार युवकों से ये रकम नागपुर के वासुदेव हलमारे और अकोला के दलाल आशुतोष चंगोईवाला के जरिए ली गई। खास बात तो यह है कि इन छात्रों को नागपुर ले जाकर एक डमी अधिकारी ने उपहार दिया था। अब 8 महीने तक नौकरी न मिलने के बाद बेरोजगार युवकों और उनके परिजनों ने आरोप लगाया कि दलाल आशुतोष चंगोईवाला शिंदे गुट के उपनेता और पूर्व विधायक गोपी किशन बाजोरिया के नाम पर पैसे वापस मांगने वालों को धमका रहा है। दूसरी ओर बाजोरिया ने सभी आरोपों से इनकार करते हुए कहा कि चंगोईवाला 5 साल से उनके संपर्क में नहीं है। शाहिद इकबाल की रिपोर्ट। ची बात दोघांनाही मी ओळखत नाही। 5 वर्ष 10 वर्षापासून तर चंगोईवालाही माझ्या कॉन्टॅक्टमध्ये नाही। जर त्यांनी माझ्या नावाची धमकी किंवा माझ्या नावाचा उपयोग केला असेल तर तात्काळ दोघांवर कारवाई केली पाहिजे की ज्यांनी माझं नाव सांगितलं, ज्यांना माझ्या नावाची धमकी दिली, दोघांवर पोलीस कारवाई तात्काळ केली पाहिजे। खऱ्या अर्थाने तुम्ही जे 2 नावं सांगितले, एक नावाला तर मी ओळखतच नाही, कोणी नागपूरचा कोण आहे, आणि चंगोईवालाला मी ओळखतो, परंतु 5-10 वर्षापासून त्याची माझी काही भेट वगैरे नाही। आणि जर त्यांनी माझं नाव घेऊन गैरकायदेशीर काम केले असेल तर तात्काळ त्याच्यावर कारवाई केली पाहिजे। चंगोईवाला सोबत संपर्क साधला होता, पण तो काही म्हणत नाहीये। बस पैशाची टाळाटाळ करत आहे आणि सरळ सांगत आहे जो होता वो कर लो तुम। तो बाजोरिया सरची धवल देत होता नेहमी। मेरे नजदीक आमदार बाजोरिया आहे जी, वो सब संभालते पडे। फसवणूक झाली आणि सगळेजण पैसे घेतलेले आहे त्यांनी, पण सगळेजण कसं आहे एकदम कसं आहे पैसे मागून नाही राहिले, कारण की त्यांना असं दबाव टाकला सगळ्यावर की सगळ्यावर प्रेशर टाकला आहे। कोणीच त्याला म्हणून नाही राहिलं। फक्त 4-5 जण आम्हीच आहोत की त्याला फक्त म्हणून राहिले पैसे द्या पैसे द्या। काय प्रेशर म्हणजे ते म्हणत होते की बाबा माझ्या मग बरीचशी म्हणजे नेते मंडळी चांगली आहे, त्याच्यामुळे मला कोणाची भीती नाही आहे। तुम्हाला तुमच्याकडून जे करणं आहे ते करून घ्या। आता आम्ही बरंचसं एकटा मी गरीब माणसं, आमच्याकडून काही होत नाही, आम्ही ठीक आहे हात टेकले आम्ही, कारण की कसं त्याचं वर्चस्व चांगलं आहे आणि एकदम तो बोलायला हुशार आहे, त्याच्यामुळे आम्ही काहीच नाही करू शकत। प्रकरण असं होतं सर का आशुतोष चंगोईवाला हे त्यांनी मला सांगितलं का WCL मध्ये वॅकन्सी आहे आणि ती भरायची आहे क्लर्क पोस्टसाठी, तर तिथं तुम्हाला 20 लाख रुपये लागतील, पण 8 लाख रुपये नगदी द्यावं लागेल। त्यासाठी एकदा तुम्ही नागपूरला चला। नागपूरला त्यांनी आम्हाला एक वासू सर आहे त्यांच्यासोबत भेट करून दिली। भेट केल्यानंतर त्यांच्याशी बोलणं झालं कारमध्ये बोलण्यात आल्यानंतर त्यांनी म्हणलं डॉक्युमेंट ओरिजिनल आणा आणि जी कॅन्डिडेटची आहे त्याची मोठं ऑपरेशन झालं नाही पाहिजे, मेजर ऑपरेशन नाही झालं पाहिजे, आणि डॉक्युमेंट ओरिजिनल आणा, 100% नोकरी आहे म्हणे। आम्ही लावलेले आहे। हे आशुतोष चंगोईवाला आहे म्हणे, त्या गॅरंटी घेतात म्हणे आमची। किती पैसे भरले? मी 8 लाख रुपये दिले, पहिले 3 लाख रुपये दिले त्यांना, नंतर 1-1.5 महिन्यानंतर 5 लाख रुपये दिले, असे एकूण 8 लाख रुपये दिले, आणि माझे नातेवाईकाचेही 8 लाख रुपये दिले मी। पोलीस स्टेशनला तक्रार देऊन 6 महिने झाले सर, आतापर्यंत काहीच प्रतिसाद नाही। मी कमीत कमी 8 ते 10 चक्रा मारून आलो लाईनला। चंगोईवाला सोबत संपर्क साधला होता, पण तो काही म्हणत नाहीये। बस पैशाची टाळाटाळ करत आहे आणि सरळ सांगत आहे जो होता वो कर लो तुम। तो बाजोरिया सरची धवल देत होता नेहमी। मेरे नजदीक आमदार बाजोरिया आहे जी, वो सब संभालते पडे। सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनला दिनांक 28/3/25 रोजी FIR नंबर 105/25ला एक फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे। घटना 18/8/22 ते 8/10/23 दरम्यानची आहे आणि दाखल 28/3/25ला आहे। यामध्ये आरोपी याचे फिर्यादी मयूर स्वप्नील बाचलवार, शिक्षण आहे त्याला, आरोपी खुशबू आशुतोष चोईंगवाला आणि गीता आशुतोष अशी, आणि तसेच वासुदेव इस्तारी
राहणार नागपूर असे 4 आरोपी यांनी फिर्यादीला नागपूर येथील WCL या कंपनीमध्ये लिपिक पदावर लावून देण्याचे प्रतिनिधित्व केले आणि त्यासाठी एकूण 20 लाख रुपये खर्च येईल. त्यासाठी फिर्यादीला ॲडव्हान्स 8 लाख रुपये लागतील. फिर्यादीने ते चेकद्वारे आरोपितांना दिले आहे आणि बाकीचे पैसे पगारातून कापण्याबाबत अशा आशयाची आणि त्याची फसवणूक केली अशा आशयाची फिर्याद होती. ती आमच्याकडे सदरील गुन्हा कोर्टाद्वारे केस आलेला आहे, तो इकडे दाखल करून घेतला आहे आणि सध्या त्याच्यावर तपास सुरू आहे.